नमस्कार, मी सुलेखा तळवलकर. दिल के करीब मध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. बरं, ती दिसते सुंदर, अभिनेत्री सुद्धा चांगली आहे. तसंच ती माणूस म्हणून सुद्धा उत्तम आहे, अतिशय प्रगल्भ. कुणीतरी मयुरी ते लोकप्रिय अभिनेत्री मयुरी देशमुख हा तिचा प्रवास तुमच्याबरोबर मला स्वतःला सुद्धा जाणून घ्यायचा आहे. चला तर मग स्वागत करूया माझ्या लाडकीचं, म्हणजे मयुरी देशमुखचं. Thank you, Sulekha ताई. अगं थँक्यू, आय एम सो हॅपी दॅट यू आर हिअर. I'm also very happy. वेलकम टू दिल के करीब. Thank you. बरं, तुला आठवत असेल तर 2015 मध्ये अस्मिता चित्र अकॅडमी आपली जी ॲक्टिंग स्कूल आहे, त्याची मी एक एकांकिका स्पर्धा भरवली होती आणि त्यावेळेस तुला बेस्ट ॲक्ट्रेस तुला निवडलं होतं. आणि नीना कुलकर्णी आणि संजय मोने हे परीक्षक होते. मला आठवतं म्हणजे हे मी कधीच विसरू शकत नाही सुलेखा ताई, कारण मी मुद्दाम आल्याला तुला सांगितलं नाही, पण माझ्यासाठी सुलेखा तळवलकर ही एक खूप हॅपी मेमरी आहे. कारण थोडंसं एक बॅकग्राऊंड देते. बॅक स्टोरी अशी आहे की 2014 मध्ये मी 2 नाटकं करत होते. एक मी स्वतः लिहिलेलं आणि दोन्ही चांगली नाटकं. सो मला असं वाटत होतं की वा, 2014 आपलं पदार्पण होणार आहे. आणि दोन्ही नाटकं बारगळली, म्हणजे ते येण्याआधीच ते वर्कआउट नाही झालं. एक तर नाटक मी लिहिलेलं होतं. सो मी अशा वेगळ्या अवस्थेत होती की खच्चीकरण झालेलं, असं बिट्रियल्स, आणि असं वाटलं होतं की काय करिअर टेक ऑफ व्हायच्या आधीच आपलं सगळं स्टँड स्टिलला आलंय. आणि त्या काळात ती मॅच्युरिटी नसते हे समजून घेण्याची की दिस इज जस्ट अ फेज. कट टू 2015, तीच टीम ज्यांचं आमचं नाटक बारगळलं होतं, आम्ही विचार केला की काहीतरी सिम्पल पण मॅजिकल करूया. आणि आम्ही जून जुलै एकांकिका बसवायला घेतली. आणि तुमची मला वाटतं सगळ्यात पहिली स्पर्धा होती. स्पर्धा सुरू होतात ना, तर सगळ्यात पहिली तुमची होती. आणि आम्ही प्रिपेअर्डही नव्हतो, पण माझा डिरेक्टर म्हटला नाही आपण उतरूया स्पर्धेत. सो मला आठवत आहे आम्ही फॉर्म भरायलाही लेट झालो होतो, पण थँकफुली तुम्ही तो फॉर्म ॲक्सेप्ट केला. आणि ती स्पर्धा झाली. आणि जेव्हा ते अनाऊन्स झालं बेस्ट ॲक्ट्रेस मयुरी देशमुख, ते म्युझिक आजही माझ्या कानात वाजतं ताई. कारण म्हणजे अवॉर्ड्स आपण म्हणतो की अवॉर्ड्सला फार महत्त्व देऊ नये, अवॉर्ड्स येतात जातात, पण तो अवॉर्ड माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण तो टर्निंग पॉईंट होता. मी पुन्हा एका वेगळ्या ऊर्जेने परत स्ट्रगलला लागले. आपण सज्ज होतो ना, आणि यू आर अ व्हेरी लकी चार्म फॉर मी, कारण त्यानंतर आम्ही सगळी बक्षिसं मारली. सगळ्या म्हणजे ऑलमोस्ट 90% सगळी त्या वर्षीची बक्षिसं आम्ही जिंकलो. सो म्हणून माझ्यासाठी, मी जेव्हाही तुला बघते असं युट्यूबमध्ये, जेव्हा तुझा कार्यक्रम येतो किंवा टीव्हीवर तू दिसते, आय हॅव बीन अ व्हेरी डिस्टंट अडमायरर अँड आय सेंड अ लॉट ऑफ लव्ह. की तू मला खूप सुरुवातीची एक गोड आठवण माझ्यासाठी दिलेली आहेस. सो थँक्यू व्हेरी मच फॉर दॅट. मी ऍक्च्युली त्या दिवशी खूप गडबडीत होते. म्हणजे आपलाच कार्यक्रम, म्हणजे जवळपास मुलाचं लग्न वगैरे एवढं ते असतं. पाहिलं मी. सो मी बॅकस्टेज, आणि मी पुढे येऊन कोणाला काय हवं नको बघायचे, मग तेवढ्यात एखादा सीन बघून गेले तर वगैरे. आणि जनरली मला कळलं, ओके मयुरी, हे माझं ठरलं होतं. म्हणजे त्यावेळेस निकाल पण नव्हते लागले, आम्ही सगळे एकत्र बसलो पण नव्हतो निकाल लावायला वगैरे, पण माझी जी ये जा होती तेव्हा मला कळलं होतं की ही आहे बेस्ट ॲक्ट्रेस. सो आणि माझं एकदा ठरलं की ते ठरलं असतं. आता अनेकदा झालंय कास्टिंगच्या वेळेला, अनेकदा झालंय. सो मी अज्युम करते वर्षाच्या सुरुवातीलाच तुझ्यासोबत शो सुरू झालाय. सो हे वर्ष आणि येणारी बरीच वर्ष माझ्यासाठी अगेन लकी ठरतील. गॉड ब्लेस यू. कारण तू आता मी जसं म्हणाले, फक्त उत्तम अभिनेत्री नाहीस, तर तू एक उत्तम माणूस सुद्धा आहेस. युअर अ व्हेरी गुड ह्युमन बिईंग. आणि अशा लोकांबरोबर नेहमी सगळं छानच होतं. सो बी रेस्ट अश्युअर्ड. थँक्यू. आणि मी कार्यक्रमाची सुरुवात करूच शकत नाही हे सांगितल्याशिवाय, की माझी आई खूप मोठी फॅन आहे. प्रत्येक एपिसोड दिल के करीबचा ती पाहते. सो हेमा देशमुख यांच्याकडनं तुला खूप खूप शुभेच्छा. कारण तू आहे ना, फक्त ट्रेंडिंग लोकांना बोलवत नाही, तर आज म्हणजे त्या विषयातले जे तज्ज्ञ आहेत किंवा पडद्याआड गेलेले कलाकार, ज्यांच्याबद्दल त्या काळात त्यांनी खूप चांगली कामगिरी बजावली आहे. सो अशा सगळ्या लोकांच्या आयुष्यात तू छान इन्साइट देतेस. सो थँक्यू व्हेरी मच अगेन फ्रॉम माय मॉम टू यू. हेमाताई. हेमा देशमुख. हेमाताई, थँक्यू सो मच. आणि लवकरच आपण भेटूया सुद्धा.
बरं हे जे म्हणजे सेगमेंट्स कुठले कुठले करायचे किंवा दिल के करीबमध्ये कुणाला बोलवायचं हे माझं एकटीचं श्रेय नसतं. इट्स अ टीम एफर्ट. आणि मनीषाताई, मनीषाताई. अक्षय, अद्वैत आमचे सगळे खूप छान टीम आहे आमची. सो मी म्हणजे कुठलंच म्हणजे मला एखादी कुठली पण कॉम्प्लिमेंट मिळाली दिल के करीबसाठी तर ती मी एकटी घेऊ शकत नाही. आय हॅव टू शेअर इट विथ एव्हरीबडी. आणि मी पाहिलं ना, कारण आपण कोऑर्डिनेट करत होतो या शोसाठी, तर मनीषाताई खूप पेशंटली माझ्याशी कोऑर्डिनेट करत होती. कारण बऱ्याच वेळा असं असतं, की आपण जेव्हा फ्री असतो तेव्हा खूप फ्री असतो आणि बिझी होतो तेव्हा खूप हो, बिझी होतो. हो, हो, सो मी हो, म्हटलं, हो, हो. मनीषाताई प्लीज असं नका समजून घेऊ, की हं. मी भाव खातीये किंवा वेळ नाही, हं. उगाच टँट्रम्स हां, आहेत. हां, पण हां. जेन्युइनली तारखा जुळत नव्हत्या अँड आय एम व्हेरी ग्लॅड 2025 ची सुरुवात तुझ्यापासून येस, होतीये. येस. इनफॅक्ट त्यांनी मला सांगितलं, की एकदा आधी फोन केला होता. हं. त्याच्यानंतर दुसरा फोन नंतर आपली तारीख ठरली. हो, हो. ओके, सो आपण गप्पांना सुरुवात करूया. पण त्याआधी अ, तुला गिफ्ट्स देऊन तुझं स्वागत करते. थँक यू. हा असा एकच शो असेल मला वाटतं जिथे कार्यक्रमाच्या आधी गिफ्ट्स मिळतात. आपली एक दिल के करीब मैत्रीण आहे अनु शर्मा, जिच्या NGOचं नाव आहे अबळ नाही सबळ. सुरतला ही संस्था आहे आणि न्यूरो डायव्हर्जंट यंग ॲडल्ट्ससाठी सुरू केलेली ही तिने संस्था आहे. त्यातल्या मुलांनी ही बॅग बनवली आहे तुझ्यासाठी हाऊ आणि त्यावर स्वीट. दिल के करीब लिहिलंय. हाऊ स्वीट. आणि संस्थेचं नाव किती छान आहे. अबळ नाही सबळ. हं. वॉव! व्हेरी स्वीट. थँक यू. आणखीन एक दिल के करीब मैत्रीण आहे निलिमा अमित, जी एक रेकी हीलर आहे, लाईफ कोच आहे. एक आयुष्य अनेक प्रवास आनंदी जीवनाचं रहस्य. खूप छान पुस्तक लिहिलंय, प्लीज वाच. नक्की वाचणार मी. नक्कीच वाचणार. थँक यू सो मच निलिमा अमित ताई. मी हे पुस्तक नक्कीच वाचणार आणि रिसेंटलीच मला या सगळ्या गोष्टींमध्ये खूप इंटरेस्ट आला त्यामुळे करेक्ट टाइमला वा, माझ्याकडे हे पुस्तक आलंय. तिने कदाचित तुझ्यासाठी काहीतरी लिहिलं असावं पहिल्या पानावर. हाऊ स्वीट. तुम्ही जगात बदल घडवू शकता. त्यासाठी पहिले स्वतःला बदला. एक आयुष्य अनेक प्रवास. लव्ह अँड ब्लेसिंग्स निलिमा अमित. थँक यू सो मच. रोहन प्रकाशन आपल्याबरोबर अनेक वर्ष आहेत. अतिशय दिल के करीब आहेत आणि त्यांनी तुझ्यासाठी अनंत सामंतांचं एक ड्रीम मायला ही अतिशय एक गाजलेली कादंबरी आहे त्यांची, आनंद सामंतांची, ती पाठवली आहे आणि खूप छान आहे. सो बेसिकली हे राडा, सुपारी वगैरे या म्हणजे हे जे वर्ल्ड आहे, हां, हां, हां. सो ते आपल्याला फार परिचित नसतं. हं. पण त्याचा परिचय करून देणारं हे एक पुस्तक आहे. हो. थँक यू सो मच. हे पण नक्की वाचणार मी. ॲक्चुअली खूप गाजलेली आहे ही कादंबरी. ओके. सो बेसिकली 2025 हे चांगल्या वाचनाने सुरू होणार आहे माझं. थँक यू. आणि RDK 20 हा जर का कुपन कोड दिल के करीबच्या सगळ्या प्रेक्षकांनी वापरला तर त्यांच्यासाठी रोहन प्रकाशनकडून त्यांच्या सगळ्या पुस्तकांवर 20% डिस्काउंट. अरे वाह! व्हेरी नाईस. ही आपली एक साताऱ्याची मैत्रीण आहे, डॉक्टर आरती सोमण. आणि 100% हर्बल प्रॉडक्ट्सचा त्यांचा ब्रँड आहे निसर्ग हर्ब्स. त्यांनी तुझ्यासाठी हर्बल सोप पाठवलाय, बॉडी स्क्रब आहे, फेस स्क्रब आहे. वा वा वा, हे तर वा. आपल्यासाठी गरजेचंच आहे. इम्यू प्लस लिक्विड म्हणजे इम्युनिटीसाठी खास. आणि त्यांचं आणखीन एक सिरप आहे ॲसिडिटीसाठी, ते सुद्धा खूप मस्त आहे. ओके. बॉडी ऑइल आहे. हे सगळं मी नक्की वापरणार कारण मला प्रचंड नॅचरल गोष्टी, आयुर्वेदिक गोष्टी हो ना? खूप आवडतात. आणि हे त्यांचं नवीन प्रॉडक्ट आहे नीम टूथपेस्ट. ओके. बरं, मला माहित नाही किती लोकांना माहिती आहे मी BDS केलंय, सो मी एक डेंटिस्ट आहे. सो ही टूथपेस्ट मी नक्की वापरणार आणि मला कशी वाटते ते नक्की कळवणार. थँक यू व्हेरी मच. गुंफण हा ब्रँड आहे शीतल आणि श्यामल या दोन बहिणींचा. 10 वर्षापूर्वी त्यांनी ज्वेलरी डिझायनिंग चालू केलं. सो नवीन आणि जुने जे ज्वेलरीचे डिझाईन्स असतात त्याची सांगड घालून त्या खूप छान छान ज्वेलरी बनवतात. आणि तुझ्यासाठी सो प्रिटी. रंगच किती छान आहे खूप ना. सुंदर आहे, खूप सुंदर.
हा सेट पाठवलाय बरं का. इयरिंग्स खूपच गोड, व्हेरी नाईस. आणि आपल्याला तर याची फार गरज असते. हो हो आपल्याला इतक्या कमीच इव्हेंट्सला जावं पडतं लागतं, कमीच पडतं. आणि सो थँक्यू सो मच गुंफण. मी नक्की जेव्हाही हे घालेन तेव्हा तुम्हाला टॅग करेन. तुम्हाला मग तुम्ही सांगा ते माझ्यावर कसं दिसतंय ते. तुझ्यावर सगळं छानच असं काही नाही. एक दोन असे कमेंट्स आले होते की अरे सुलेखाताई तूच ते सगळे गिफ्ट्स उघडून बघतेस ओके. आणि देतेस. हां, हां, हां. सो एकतर गिफ्ट घ्यायला आणि द्यायला मला खूप आवडतं. दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या हे लक्षात आलं की कुठेतरी सबकॉन्शियसली ना त्या स्पॉन्सर्स जे असतात गिफ्टिंग स्पॉन्सर्स तर त्यांना न्याय द्यावा म्हणून मी ते हं. काढते मग कॅमेराला दाखवते आणि हं, देते. हं, हं, सो हं. मे बी तसं होत असेल. व्हेरी सॉरी. याआधी सुद्धा मी तुमची क्षमा मागितली आहे. पण मला ते गिफ्ट असं उघडून अरे असं असं नाही नसतं करायचं. त्यामागे कदाचित काहीतरी माझाही थॉट असेल आणि ते इतकी वर्ष हेच करते ना म्हणून ते नाही ते प्रॉडक्ट नीट दिसलं पाहिजे. मग कधी कधी काय होतं की जी सेलिब्रिटी हो, समोर हो, हो, बसलेली हो. असते त्यांना त्या स्पॉन्सर्सचं किंवा त्या प्रॉडक्टचं मे बी ते कसं दाखवायचंय हं, किंवा हं. ते कॅमेराला दिसलं पाहिजे करेक्ट. ह्याचं महत्व कदाचित माहिती नसेल. सो मी ते करते. आय एम सो सॉरी. नाही पण करेक्ट करतेस तू. या ब्रँडचं नाव आहे शाकूज. लेदर प्रॉडक्ट्स बनवतात आणि आपल्या दिल के करीब मैत्रिणीचं नाव आहे सरिता पेडणेकर जी तुझी फॅन आहे. तिला तू खूप आवडतेस. थँक्यू सरिता ताई. आणि तिचं असं म्हणणं आहे की ही बॅग हा कलर तुझ्यावर छान दिसेल. खूप गोड कलर आहे. इनफॅक्ट मी आता जे घातलंय त्याच्यावर पण ते छान दिसतंय. पण थँक्यू सो मच अँड लॉट्स ऑफ लव्ह अँड रिगार्ड्स. ही अतिशय सुंदर चांदणी मुंगा सिल्क पाठवली आहे मोहिनी शिंदेनी. मोहिनी शिंदे अतिशय लाडकी मैत्रीण आहे. ती असते लंडनला पण ती इथे पुण्यावरून सुद्धा ऑपरेट करते आणि तुझ्यासाठी ही साडी पाठवली आहे. रंग सुद्धा खूप छान दिसेल म्हणजे ब्लॅक सगळ्यांवरती छान खूप दिसतो. सुंदर रंग आहे आणि मला खूप आवडली ही साडी मोहिनीताई. आणि ती मला उघडून दाखवणं म्हणजे हो, प्रेक्षकांना दिसेल. हे बघा वा वा अशी साडी आहे. ए वाव. आणि मला ही आवडली आहे त्यामुळे नक्कीच मी ही घालून ह्याचे फोटोज तुम्हाला माझ्या सोशल मीडिया अकाउंटवर दिसतीलच. खूपच सुंदर साडी आहे आणि थँक्यू. माझा फेवरेट कलर ब्लॅक. सो हे संक्रांतीचं गिफ्ट खूप सुंदर दिलंय तुम्ही मला. आणि माझा दुसरा फेवरेट कलर रेड. अरे जी तुझी साडी पण खूप सुंदर आहे. थँक्यू सो मच. ही दीपाताईंची आहे. दीपाताई चेऊलकर. साजिरी साडीज हा ब्रँड आहे. पार्ल्यामध्ये आहे त्यांचं शोरूम आहे आणि खूप छान कलेक्शन आहे त्यांच्याकडे. प्लीज तू पार्ल्यात गेलीस तर नक्की विजिट नक्की 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 विजिट करणार मी. तुला जर का प्रश्न पडला असेल हे सगळे गिफ्ट कसे घेऊन जायचे म्हणून ही बॅग निशांत तावळेने तुझ्यासाठी खास पाठवली आहे. चेरीपिक ब्रँडचं नाव आहे. नाही मला अजिबात प्रश्न पडला नव्हता कारण मी एपिसोड्स बघितले होते तुझे आणि मला माहिती आहे एंडला एक मोठी बॅग येते ज्याच्यात तुम्ही सगळे गिफ्ट घेऊन जातात. त्यामुळे मी अगदी निश्चिंत कुठलीही बॅग आणलेली नाहीये. आणि थँक्यू चेरीपिक कारण ट्रॅव्हलिंग हे माझं एक न्यू फाउंड लव्ह असं म्हणता येईल. Wow. मी गेल्या 3-4 वर्षात बऱ्यापैकी फिरली आहे. सो ही बॅग मी नक्कीच वापरेन. थँक्यू सो मच. आणि मयुरी नावाचा एक पर्सनलाइज नेम टॅग पण आहे. वाव. तो कॅमेराला दाखवतेस का ग? येस मयुरी. दिसतोय ना? सो आता बॅग हरवणार पण नाही. हरवली तर ती लगेच मिळेल. थँक्स अ लॉट चेरीपिक. आणि या सगळ्या बॅग्सवर निशांत दादांनी 35% डिस्काउंट सुद्धा ठेवलाय फक्त दिल के करीबच्या प्रेक्षकांसाठी. सगळे जे ट्रॅव्हल एन्थुझियास्ट आहेत प्लीज पटकन ह्या कुपन कोड अवेल करा. अगं गेल्या वेळेला उद्यमशील जे आपलं आणखीन एक सेगमेंट आहे त्यात एक शेफ आहेत आणि माय स्टोरी कॅफे म्हणून त्यांचा हे आहे कॅफे आहे छोटासा बोरिवलीमध्ये. तर त्यांनी तर सांगितलं होतं की माझ्याकडे जे कोणी येतील आणि फक्त दिल के करीब म्हणतील त्यांना मी डिस्काउंट देणार आहे. सो स्वीट अँड सच अ ह्यूज कॉम्प्लिमेंट तुमच्या शो साठी. वाव. सो म्हणजे हे सगळं चालू होतं तर त्याला असं वाटलं की मला पण काहीतरी करायचंय. सो ही चल जे कोणी दिल के करीब येऊन सांगतील त्यांना मी डिस्काउंट देणार. वाव. मी जाणार आता. चल सो गप्पांना सुरुवात करू शकतो. लहानपणी तू खूप फिरलीयस म्हणजे मुंबई म्हणू नको पुणे म्हणू नको छोटी छोटी गावं सुद्धा
ते हो. कसं काय आणि कुठे सेटल झालीस इव्हेंच्युअली? मी माझ्या वडिलांचा ट्रान्सफर जॉब होता. ते सिव्हिल इंजिनियर आहेत. हां, हां. सो त्यामुळे दर एक 2-3 वर्षांनी बदली व्हायची. सो बीड, आष्टी, परंडा हं. मी एक 3-4 वर्षाची असेपर्यंत इथे होते. नंतर पंढरपूरला आलो आम्ही. फर्स्ट स्टँडर्डमध्ये मी पंढरपूरला होते. हं. मग पुण्याला 2-3 वर्ष, मग नांदेडला 1-2 वर्ष, मग मुंबईला आणि मग मी 1-1.5 वर्ष विशाखापट्टणमला गेले होते. ओह! आणि विशाखापट्टणमला बेसिकली एक गुरुकुल सिस्टीम होती. हं. ती हॉस्टेल लाईफ मला पण एक्सपिरियन्स करायची होती. सो मी आणि माझा लहान भाऊ 1-1.5 वर्ष तिथे होतो आणि त्याच्यानंतर मग मुंबईतच. सो अच्छा. असं म्हणू शकतो की आता आहे मुंबई गर्ल. अच्छा, पण पण किती सालापासून मुंबईत आहेस? 9वी पासून. ओके. बरं. साल म्हणजे 2000 बरं. अराउंड 2000. बरं, बरं, बरं. म्हणजे तेव्हापासून जी मुंबईत आहेस. हो. मला वाटलं की तू या क्षेत्रात आलीस तेव्हा नाही, मुंबईमध्ये नाही, नाही, आलीस. नाही, नाही. अच्छा. मी 2000 पासून मुंबईत आहे आणि मला वाटतं कुठेतरी मी माझं मुंबई बेस होता. नंतर कसं झालं, नंतर मी माझ्या भावंडांची 10वी-12वी, तर त्याच्यानंतर आम्ही जरा पप्पांनी पण ट्रान्सफर मुंबईतच बऱ्याच ठिकाणी त्यांच्या ट्रान्सफर झाल्या. कारण 10वी-12वी हे खूप डिटरमायनिंग वर्ष असतात. तर त्यावेळेस आईला हम्म. पण असं झालं की नाही, एका ठिकाणी थांबूया. मग जरी बदली झाली तरी पप्पा जायचे. आम्ही मुंबईत होतो. बरं, बरं. मला आई-वडिलांची नावं सांग ना. आई आहे हेमा मोरे देशमुख, येस, माहेरचं येस. तिचं मोरे आडनाव. वडिलांचं. आणि वडील माझे प्रभाकर यशवंतराव देशमुख. अच्छा, ओके. नाही, हेमा त्यांची मगाशी झालं बोलणं माझं. आणि भावंड किती? भावंड 2 मला. लहान भाऊ अनूप, जो 3 वर्षांनी लहान आहे आणि मोठा भाऊ कुणाल, जो 3 वर्षांनी मोठा आहे. बरं, बरं. आणि ते काय करतात? माझा मोठा भाऊ एज्युकेशनमध्ये आहे. हं. तो शिकवतो आणि ह्या ज्या एक्झाम्स असतात सॅट किंवा जी-मॅट हं, हं, या, हं, तर हं, त्याच्या संदर्भात तो गाईडन्स देतो आणि त्याची ती एक इन्स्टिट्यूशन आहे. हं, आणि माझा लहान भाऊ तो सध्या कॅनडाला असतो हं. आणि तो फायनान्समध्ये आहे. अच्छा. आणि तुझं लहानपण कसं होतं गं? म्हणजे एवढ्या ठिकाणी तुम्ही फिरला आहात. मग त्याचा तुला म्हणजे त्रास व्हायचा का तुला ते आवडायचं? आणि कशी म्हणजे कशी सवय व्हायची एकेका शहराची तुला? बालपण तसं बघायला गेलं तर खूप चांगलं बिंदास हं, केअरफ्री होतं. हं, कारण मला असं वाटतं कुणालाही ज्यांना चांगले आईवडील लाभतात हं, आणि एक बेसिक फायनान्शियल स्टेबिलिटी हं, असते तुमच्या घरात, हं, तेव्हा चाइल्डहूड असं केअरफ्री आणि छान असतं. त्यामुळे त्रास नक्कीच व्हायचा. कारण कसं आहे, तुमचं ते घर तुमचं होऊ लागतं, ते हं, आवार, हं, मग ती हं, स्कूल, हं, मग ते हं, फ्रेंड्स, हं. आणि बाय द टाईम तुम्ही त्यांना आपलं करतात किंवा आपलं म्हणू लागतात, तुम्हाला दुसरीकडे आई जायचंय. गं! हां. सो तो त्रास होता. पण ॲट द सेम टाईम मला वाटतं लाईफची खूप मोठी फिलॉसॉफी जी आहे डिटॅचमेंट, हम्म. ती मी शिकले. लेट गो, डिटॅच. हं, त्रास फार न करून घेता. हं, सो ते त्या काळात ते मला वाटतं लहानपणीच ते आपोआप शिकले मी. हं. सो आणि बाय डिफॉल्ट ना त्या जागेच्या बेस्ट मेमरीज आपण ठेवतो अच्छा. आणि मग वी गो अहेड टू द नेक्स्ट प्लेस. हं, सो ह्या दृष्टीने बघितलं तर त्रास झाला, पण ॲट द सेम टाइम तितकंच वैविध्यपूर्ण ते जीवन पण होतं. कारण हं. प्रत्येक ठिकाणी अगं सगळं वेगळं ना, खानपान वेगळी, हो. हं, रीतभात वेगळी, हं, मग तिथले शेजार पाजार ते 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 वेगळे, हं, स्लँग वेगळी तिथली. हं, हं, सो आणि त्यात ना ॲडजस्टमेंट ह्याची सुद्धा होती, भान हे सुद्धा असायचं, की आपण कुठे कसं वागायचं हे भान मला वाटतं हं, त्या काळात मला आलं. कारण कधी-कधी आम्ही शहरातनं गावात आणि गावातून शहरात हं, असंही गेलोय. हं. सो शहरात आल्यावर तुम्ही स्वतःचंही मॉडिफिकेशन एक थोडं करतात, तुम्ही अडॅप्ट होतात. हो. म्हणजे पुण्यावरनं आम्ही नांदेडला गेलो. हं, तेव्हा म्हणजे मी माझा जो पर्स्पेक्टिव्ह ब्रॉडन केला हं, होता, की एक हं, थोडी हं, मॉडर्नाइज झाले हं, होते. हं, भाषा माझी, इंग्लिश माझं चांगलं झालं होतं. हं, ते तिथे गेल्यानंतर मी परत थोडी बिंदास झाले. हं, आणि बिंदास झाले म्हणजे मला वाटतं ज्या डिसिप्लिनने काही गोष्टी काही शहरांमध्ये हं, होतात,
तोच डिसिप्लिन त्याच दुसरीकडे असेल असं नाही. हम्म. सो मला असं वाटतं त्यामुळे एक व्हरायटी खूप लहान वयातच अनुभवायला मिळाली. आणि मला असं वाटतं की ते समृद्धच करतं. म्हणजे तुम्ही अगेन इट इज द वे यू लुक ॲट इट. मी असंही म्हणू शकते की नाही म्हणजे फार म्हणजे हॉचपॉच झाला खूप सगळीकडे जाऊन. पण असंही झालं की नाही मग अडॅप्टेबिलिटी वाढली, फ्लेक्झिबिलिटी वाढली आणि काय म्हणतो त्याला की एक एम्पथी पण वाढली. तो पेशन्स प्रत्येक कल्चरला आणि प्रत्येक गोष्टीला रिस्पेक्ट करण्याचा पेशन्सही खूप वाढला. वा वा अगं मला ते म्हणजे अडॅप्ट करायचं किंवा आपला पेहराव सुद्धा बदलत जातो म्हणजे मुंबईतल्या मुंबईमध्ये जेव्हा एखाद्या टाउनमध्ये मी एखाद्या पार्टीला जाते किंवा एखाद्या फंक्शनला जाते तेव्हा कपडे वेगळे घालावेच लागतात. तो तुमचा एक वेगळा वॉर्डरोब असायला लागतो. मी पुण्यात जेव्हा आईच्याकडे जाते तिच्या मैत्रिणीने भेटते तिकडचे फंक्शन्स तेव्हाचा पेहराव वेगळा असतो किंवा इथे आपल्या फंक्शन्सना आपण जेव्हा जातो. सो बेसिकली इकडच्या इकडे इतका विचार करायला लागतो तर तुझं काय झालं असेल म्हणजे भाषेपासून हो ना भाषेपासून सगळंच बदलणं. सगळंच बदलतं. आणि म्हणून मी म्हटलं की कुठे काय करावं आणि काय नाही करावं हे मग एक भान आपोआप येतं त्यावेळेस. कारण तुम्हालाही कळतं की इथे या पद्धतीने वावरलं तर तुम्ही ऍक्सेप्टेबल असाल. सो ते पण थोडं होतं कधी कधी की तुम्ही ऍक्सेप्टेबल व्हायसाठी मग तुम्ही कधी कधी तुमची ओरिजिनॅलिटी सोडतात. यू वॉन्ट टू बिलॉंग. कारण पहिले यू डोंट वॉन्ट टू बी एन आउटकास्ट. तर मग ते पण व्हायचं कधी कधी. म्हणून मी त्याचे दोन्ही आहेत तोटे आणि फायदे असे दोन्ही आहेत. आणि लहानपणी अजून एक गोष्ट की माझ्या आईचं गाव धुळे आणि वडिलांचं गाव शिरपूर जे 1-1.5 तासावरच आहेत. सो बालपणी मी कुठेही आमची बदली असली तरी उन्हाळ्याची सुट्टी आणि दिवाळीची सुट्टी आम्ही बऱ्यापैकी या धुळे शिरपूरमध्येच असायचो. आम्ही सगळे कझिन्स एकत्र यायचो. सो मी खूप खूप लोकांमध्ये वाढली आहे. खूप लोकांची सवय आहे. म्हणजे आम्ही शिरपूरला माझ्या काकू सगळ्या त्या सगळ्या पोरांचं करायचे किंवा धुळ्याला आमच्या मामी असायच्या आणि आम्ही सगळी लहान पोरं टोरं. सो ते मी खूप पाहिलंय की आपण सगळ्यांसाठी सगळं करायचं. किंवा माझ्या आईलाही माझ्या सवय होती की अचानक कितीही पाहुणे येतील स्वयंपाक पटकन करायचा. म्हणजे 25 लोकांचा आई सहज स्वयंपाक करू शकते पोळ्यांसकट. कारण पप्पाचा ऐन वेळेस फोन यायचा की ऐक एवढे एवढे लोक येत आहेत. आणि दुसरं काय व्हायचं त्या काळात ना मला वाटतं आता आपण पटकन एखादं हॉटेल बुक करतो किंवा एअरबीएनबी पण सपोज कोणी दूरचं नातेवाईक जरी असेल आणि त्यांना कळलं की मुंबईत हा आपल्या ओळखीचा राहतोय किंवा नांदेडला हे ओळखीचे आहेत तर ते तुमच्या घरीच येऊन राहायचे. सो ती एक सवय होती की अनोळखी पाहुणे सुद्धा यायचे म्हणजे दूरचे अगदी जवळचे नातेवाईक येतील असं नाही. सो ते पण मला लहानपणापासून अनुभवता आलं की सगळ्यांना आत्मसात करायचं सगळ्यांना घेऊन पुढे जायचं. वा बर तू डेंटिस्ट आहेस. हो. तुला असं कधी वाटलं होतं की आपण छान प्रॅक्टिस करावी कारण आपलं जे क्षेत्र आहे जे तू अनस्टेबल आहे अस्थिर आहे आज काम आहे उद्या नाही आहे. बरं त्याचं टॅलेंटशी काहीच संबंध नसतो. तुमच्याकडे काम आहे म्हणजे तुम्ही टॅलेंटेड काम नाही म्हणजे तुम्ही टॅलेंटेड नाही असं काही नसतं. सो तुला असं का वाटलं की या क्षेत्रात यावं जेव्हा की छान एज्युकेशन झालं होतं तू प्रॅक्टिस करू शकत होतीस. सो त्याचं कारण असं आहे ताई मला कायम एक्सप्रेसिव्ह आर्ट्सकडे माझा कल होता. म्हणजे मी लहानपणी सुद्धा कविता करायचे किंवा म्हणजे अगदी प्रकाशन करता येईल इतक्या छान कविता नाही पण करायचे किंवा माझ्या भावाला घेऊन अशा छोट्या छोट्या ऍड्स बनवायच्या. काही ना काही क्रिएटिव्ह कायम चालू होतं आणि माझ्या लक्षात आलं की हे करताना मी खूप आनंदी आहे. सो माझी जेव्हा BDS मध्ये ऍडमिशन झाली तेव्हा कसं होतं आपलं जेव्हा एखादं ग्रॅज्युएशनचा जो सब्जेक्ट असतो त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं पुढचं आयुष्य त्याच दृष्टीने पुढे जाईल हे क्लिअर होतं. म्हणजे 12वी नंतरचा तो एक जो डिलेमा असतो तो संपतो. सो मला वाटलं की आता तर उलट छान ऊर्जेने आपण अभ्यासाला लागू काम करू. मी तशी सिन्सिअर होते त्यामुळे अभ्यास व्यवस्थित केला पासही नीट झाले. पण कुठेतरी
मला जाणवत होतं की काहीतरी मिसिंग आहे. आपण ना खूप मी ओबिडियंट पण खूप होते. त्यामुळे मी कायम आई-वडिलांचं ऐकणार. ती गुड गर्ल हं. की भले मी 90% नाही मिळवणार, पण मी 80च्या खालीही नाही जाणार. अच्छा, अच्छा. अशी एक व्यवस्थित रिस्पॉन्सिबल मुलगी असल्यामुळे मला असं वाटतं मी कुठेतरी माझ्या हातला आवाज तितका ऐकला नाही. हं, हं. डिसायडिंग इयर्समध्ये. हं, म्हणजे हं. मला 10वी नंतर पण आर्ट्स घ्यायचं होतं, 12वी नंतर पण घ्यायचं होतं. हं, पण माय फॅमिली इज अ फॅमिली ऑफ डॉक्टर्स अँड इंजिनियर्स. हं. म्हणजे काका, मावशी हं, किंवा असे हं, बरेच हं, लोकं एज्युकेशनल किंवा हं, अकॅडमिकली इन्क्लाइंड आहेत सगळे. हं, सो त्यामुळे एक प्रभाव होता त्या काळात. हं, प्लस तुम्हाला सांगितलं जातं, की कसं एक सिक्युअर फ्युचर असेल तुमचं, जे हं, करेक्ट आहे. हं. वादच नाही. पण मला हे स्ट्राँगली वाटत होतं, की आपण काहीतरी ना आतला आवाज तो दाबला आणि तो कधीतरी तो वर येणार. अच्छा. आपण सारखं ते निग्लेक्ट करतोय त्याला. हं, हं, आणि त्यामुळे मग मी जेव्हा लक्षात आलं, की आता ही एक डिग्री घेऊया आपण. मी हं, काही अर्धवट हं, सोडणार नाही. हं, हं, पण माझा आतला आवाज सांगतोय, की काहीतरी आहे हं, माझ्यात. हं, मला ते एक्सप्लोर करून हं, बघायचंय. हं, 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 मे बी ते वर्क होईल, नाही होणार. पण हं, एक डिग्री घेतल्यानंतर कसं आई-वडिलांनाही थोडी सिक्युरिटी असते, की हं. आता ही नाही झालं तर ठीक आहे. देयर इज समथिंग टू फॉल बॅक ऑन. बरोबर, बरोबर. सो त्यामुळे डेंटिस्ट्री नंतर मी विचार केला, हे करून पाहूया. माझा आतला आवाज जो सांगतोय तो करेक्ट बोलतोय का? हं, का आपल्याला हे उगीच वाटतंय? हं, मी म्हणून म्हटलं ना, की तुझी ती स्पर्धा खूप टर्निंग पॉइंट होता. हं, कारण तोपर्यंत काय झालं, मी बी-डी-एस नंतर मग मास्टर्स इन थिएटर आर्ट्स केलं हं, मुंबई युनिव्हर्सिटीमधून. हं, वामन केंद्रे, शफात हं, खान, विजय हं, केंकरे ही हं, आमची फॅकल्टी होती. हं, सो ते मला माझ्या वडिलांनी करायला लावलं. हं. ते म्हणाले, की "हे बघ, मला एवढंच कळतं, की ज्या फील्डमध्ये आपण जातोय त्याचं शिक्षण घ्यायचं. बरोबर आहे. कारण आपल्या या फील्डमध्ये कोणी नाही. म्हणजे हं, आम्ही कुणालाच हं, हं, ओळखत नाही हं, या हं, हं, फील्डमध्ये." सो ते म्हणाले, की "तुला क त्यांचा हाही एक थोडा हिडन अजेंडा होता, की पुढे मागे काम नाही मिळालं तर ही प्रोफेसर तरी बनेल. ती हं, नाट्यशास्त्रात किंवा कशात तरी शिकवू शकेल." हं, हं, व्हिच इज व्हेरी, व्हेरी करेक्ट अँड बॅलन्स्ड थॉट. हं, सो मी नाट्यशास्त्रामध्ये हं, केलं मी पी-जी केलं मी त्याच्यात. हं. आणि त्या काळात किंवा त्याच्यानंतरच 1-1.5 ते संपल्यानंतर जो आपला खरं स्ट्रगल पिरियड आपण म्हणतो सुरू होतो, की तुम्ही लोकांकडे जाता, तुम्ही ऑडिशन्स देता, तुम्ही काम मागतात. अ, त्या काळात बऱ्याच वेळा जेव्हा रिजेक्शन यायचं किंवा जसं मी म्हटलं, की त्या एकांकिकेआधी जी 2 नाटकं मला वाटलं होतं, हं, की हं. हे आपलं पदार्पण असणार आहे. ते बरोबर. जेव्हा बारगळलं, हं, तेव्हा एक मोठा सेटबॅक बसला मला. हं, आणि तेव्हा तुम्ही यंग असतात आणि हं, तेव्हा असं वाटलं होतं, की ओके, आता मी करेक्ट निर्णय घेतलाय की नाही, पण माझा हातला आवाज तर सांगतो इकडे आपण करूया प्रयत्न. हं. सो त्या काळात मग व्हायचं असं, की दर 6-8 महिन्यांनी आई म्हणायची, "क्लिनिक टाकायचं का हां, 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 आपण? हां, हां. देअर इज म्हणजे तू काही काळजी करू नकोस. हां, इथे हां. काही वर्कआउट नाही झालं तर हं, आपल्याकडे आहे बॅकअप." सो मला वाटतं, की तो एक मोराल. पण मी खरंच सांगते, बॅकअप जरी असला तरी मी कधीच त्या बॅकअपचा विचार केला नाही. अच्छा. कारण ताई, आपला आतला आवाज आपल्याला उगाच नाही गाईड करत. हं. आणि एकतर मी ते चाचपडून बघितलं, की हा आतला आवाज हे फक्त वरवरचं पॅशन आहे. हां. उथळ म्हणजे इंडियात सगळ्यांनाच ॲक्टर बनायचं असतं. हं, ऑलमोस्ट एव्हरी सेकंड पर्सन हं, वॉन्ट्स टू बी अन ॲक्टर. हं, तसं आपलं आहे का हं, हे पॅशन वेगळं आहे? हं, आणि मला वाटतं काही रिजेक्शन्स नंतर किंवा काही कटू अनुभवानंतर सुद्धा जेव्हा मला हेच करायचं होतं, हं, तेव्हा मला लक्षात आलं, की नाही, म्हणजे हे आपल्याला मनापासून करायचंय. हं. कारण एखादी गोष्ट जेव्हा तुम्ही जिंकत जातात आणि ती तुम्हाला करावीशी वाटते, ते ते सोपं आहे. हां. ते तुम्हाला आवडणारच. हं, हं, पण ज्या गोष्टीत म्हणजे कष्ट सर्वार्थाने लागणार आहेत. हं, म्हणजे तुमचं मनोबळ पण, तुमचं क्राफ्ट पण, हं. सगळ्या दृष्टीने तुमचे जेव्हा कष्ट लागतात आणि तरीही तुमची ती तयारी असते, म्हणजे तुम्ही खूप प्रेम करतात. आणि मला असं वाटतं तरच माणसाने एखादं फील्ड निवडावं हं. किंवा ह्यासारखं अनस्टेबल फील्ड निवडावं, की त्याचे रिजेक्शन्स किंवा त्याची हार पण मंजूर आहे. हां. वाह! किती गोड गं. आपल्याला या क्षेत्रात यायचंय. अ, मग आपण या क्षेत्रात आलो. मग आपण कुठेतरी स्टेबल होतोय. हा प्रवास कसा होता? सो मी सांगितलं त्याप्रमाणे बी-डी-एस नंतर मी जेव्हा सांगितलं आई-वडिलांना, तेव्हा मी वर्कशॉप्स शोधत होते, हां. की कुठे म्हणजे हं, हं, स्वतः पण चाचपडून बघायला, की हं, काय आपलं नेमकं आहे. तर तेव्हा मी नादिरा बब्बर यांचं एकजूट वर्कशॉप केला. त्यांच्या ग्रुपसोबत मी एक वर्ष काम केलं. हं, आणि मग माझ्या वडिलांनी जे मी सांगितलं अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्स, हं, मला युनिव्हर्सिटीमधनं पोस्ट ग्रॅज्युएशन करायला लावलं.
सो प्रशिक्षणाचा माझा पहिले मी जेव्हा निर्णय घेतला की आपल्याला अभिनय करायचा आहे त्याच्यानंतरचे एक 2-3 वर्ष मला वाटतं मी प्रशिक्षणच घेत होते. वेगवेगळे वर्कशॉप्स करत होते. थिएटर आर्ट्समध्ये गेल्यानंतर तर आम्हाला सर्वांगाने बऱ्यापैकी ह्या फील्डचं किंवा ह्या कलेशी इंट्रोडक्शन झालं. मग ते प्ले रायटिंग असेल, थिएटर लायटिंग असेल किंवा ग्रामर असेल, थिएटरचं ग्रामर, स्टेजचं ग्रामर किंवा रायटिंगचं ग्रामर, ॲक्टिंगचं ग्रामर, हे सगळं एका वेगळ्या पद्धतीने शिकायला मिळालं. आणि मला माझ्यासाठी एक काय म्हणतो ना, एक असा समुद्र मला दिसला की एवढं आपल्याला आत्मसात करायचं आहे. आपण फक्त कारण झालं असं की मी जेव्हा त्या ग्रुपमध्ये होते नादिरा बाबर यांच्या, तर मला पटकन एक नाटक मिळालं आणि त्याच्यात पटकन लीड रोल मिळाला. आणि हे सगळं पटकन झाल्यामुळे मला वाटलं की वा, म्हणजे आपल्या टॅलेंट आहेच, म्हणजे आपण आहोत. आणि आता ह्याच्यानंतर काय एका मागोमाग सगळं असं मिळत राहणार, सोपं राहणार. पण त्याच्यानंतर तसं असूनही ही माझ्या आईवडिलांचीच मला वाटतं दूरदृष्टी. ते म्हणाले की नाही, तुझा पाया पक्का हवा तू. कारण मी म्हटलं तसं ताई, मी बऱ्याच कॉलेजेस, मी बऱ्याच शहरांमध्ये होते किंवा कॉन्व्हेंट स्कूल्समध्ये कायम होते. त्यामुळे भाषेवर तेवढं प्रभुत्व नाही किंवा तेवढं वाचन नाही. आणि तुम्हाला जर या फील्डमध्ये किंवा कुठल्याही कलेत तुम्हाला जर तुम्हाला एक्सेल करायचं असेल तर त्याचा पाया तुम्ही पक्का केला पाहिजे. त्यामुळे त्यांचा हट्ट होता. तेव्हा मला काही ते पटत नव्हतं. मला वाटत होतं की काय तुम्ही म्हणतायत, लोकांना माझ्यातलं टॅलेंट दिसतंय, मला लगेच लीड रोल मिळतोय आणि तुम्ही काय मला प्रशिक्षण घ्यायला लावतायत. पण दॅट वॉज अन आय ओपनर फॉर मी. कारण तिथे लक्षात आलं की आपण किती पाण्यात आहोत आणि आपल्याला अजून किती शिकायची गरज आहे. आणि सगळ्यात जास्त माझा सगळ्यात मोठा टेक अवे म्हणेन त्या इन्स्टिट्यूशन मधनं की मला लिखाणाची गोडी लागली आणि मी लिखाण करू लागले. ज्यामुळेच मी माझं ते पहिलं नाटक आहे डिअराजो ते लिहू शकले. आणि डिअराजो. सो हा माझ्यासाठी बिगेस्ट टेक अवे होता. कारण ऍक्टर म्हणून ना ताई आपण अवलंबून असतो एका प्रोडक्शनवर, एका डिरेक्टरवर किंवा कुठल्या तरी माध्यमावर अवलंबून असतो की त्यांनी आपल्याला कास्ट करावं. आणि त्यामुळे अनफॉर्च्युनेटली मी बऱ्याचदा बघते की ऍक्टर्समध्ये इन्सिक्युरिटी खूप पटकन येते. मला वाटतं ह्या एका कलेने, लिखाणाच्या कलेने माझ्यातली इन्सिक्युरिटी काढून टाकली. कारण मला तेवढी हिंमत दिली की मी स्वतःसाठी लिखाण करेन. नाहीच मिळालं, मी करू शकेन स्वतःसाठी काहीतरी नीट बरं करू शकेन. सो ती एक त्यामुळे मला एक स्टेडीनेस आणि स्टेबिलिटी जी आली ती त्या क्वालिटीमुळे आली असं मी म्हणेन. वा, ते छान चालत होतं ना नाटक. हो. किती प्रयोग झाले? नाही ना, किती प्रयोग झाले? त्याचे प्रयोग अराउंड 150 झाले आमचे. अच्छा. आणि दोघंच जण होतात, तू दोघं आणि मी आणि संजय मोने. अच्छा अच्छा. त्यांच्याबरोबर काम करायचा एक्सपिरियन्स कसा होता? खूप कमाल. म्हणजे आम्ही गमतीत म्हणतो की जी 4-5 लोक आहेत इंडस्ट्रीत ज्यांच्याशी मोने खूप छान वागतात आणि खूप प्रेम आहे त्यांचं, त्यातली मी, ओमप्रकाश शिंदे, अभिज्ञा भावे, शर्वरी लोकरे आमच्यावर ते खरंच खूप मनापासून प्रेम करतात. आणि किस्सा अनुभव सांगायचा झाला तर अगदी सुरुवातीलाच जेव्हा मी नाटक करत होते, आम्ही कास्टिंग करत होतो, मी आणि आमचे जे दिग्दर्शक होते अजित भुरे सर. आम्ही आजोबा कोण असेल ह्याचा इंटरेस्टिंग कास्टिंगसाठी आम्ही शोध करत होतो आणि बरीच नावं फायनल झाली होती. त्यातलं एक नाव फायनल झालं, पण ते आजोबा त्यांनी कमिट केलं आम्हाला, पण ते रिहर्सलला काही येत नव्हते. तो आम्हाला कळत नव्हतं काय आहे आणि आम्हाला ओपन करायचं होतं नाटक. सो संजय मोने, अजित बुरे तुला माहिती मित्रच आहेत. सो ते म्हणले काय झालं, आणि मोने मला मुलगी मानतात. त्यामुळे ते म्हणाले, मी म्हटलं की काही नाही, आम्हाला नाटक ओपन करायचंय, पण आजोबाच येत नाहीयेत रिहर्सलला आणि ते करतील, ते एक पाठी आहे, ते करतील. मी माझं पहिलं प्रॉपर असं 2 पात्रांचं कमर्शियल नाटक, मला वेळ लागणार. सो मग त्यांचा मोठेपणा बघताय. मला संजय मोने म्हणाले, अगं एवढंच आहे ना, मी स्टँड बाय म्हणून येतो ना. सो स्टँड बाय म्हणून ते म्हणाले की आपण एक आठवडा, मी फ्री आहे एक आठवडा, आपण माझ्यासोबत हे नाटक बसवूया. किती गड ग. त्याच्यानंतर मग जे कोणी तुमचे आजोबा आहेत ते येतील, फिल इन करतील आणि मग मी जातो, टाटा बाय बाय. सो माझं नशीब बघतेस, माझ्यासाठी स्टँड बाय म्हणून संजय मोने. आणि म्हणजे आजही तुला माहिती त्यांचं हे जेस्चर मला खूप काही शिकवून गेलं की तुम्ही, आणि इतक्या सहज त्यांनी आम्हाला मदत केली. आणि 2-3 वाचनातच आमचं असं झालं की नाही, ह्यांच्याशिवाय आता आजोबा दिसतच नाहीयेत. मग आम्ही रिक्वेस्ट केली त्यांना की तुम्हाला जर नाटक आवडलं असेल तर प्लीज तुम्ही आजोबा करता का, कारण की तुम्ही
उत्तम करतायत. हा. आणि ते आजोबा नसते तो मुलगा जरी असला तरी उत्तम सगळंच करू शकतात. संजय मोने असे आहेत की ते बघ ना. सगळंच करू शकतात. सो म्हणून ना ती सुरुवातच इतकी गोड झाली, वा. इतकी मनापासून. आणि तुमचं पर्सनल बॉन्डिंग पण चांगलं चांगलं होतं, हा. कारण खुलता कळी खुलेनामध्ये हो. आम्ही एक जवळजवळ 1-1.5 वर्ष एकत्र होतो. हम्म. सो म्हणून तिथून त्याच हम्म. सिरियल पासून ते हम्म. आम्हाला हम्म. अगदी. आणि नुसतं काय होतं ना इंडस्ट्रीत बऱ्याचदा कोणी कोणाचा तरी भाऊ आहे, कोणाची तरी आई आहे, कोणाची तरी बहीण आहे, अशी नाती हा. बनतात. हा. पण हे जेन्युनली, हम्म. आणि मी फार त्याच्यात पडत नाही, मी माझं काम करते, मी हम्म. घरी जाते. हम्म. पण हे जेन्युन असं नातं आहे हम्म. की त्यांनी दाखवलं हम्म. की नाही, मी फक्त म्हणायचं म्हणून मुलगी म्हणत नाही. हम्म. ज्या क्षणी आम्हाला गरज होती ते इतक्या मोठ्या मनाने आमच्या. कमाल. म्हणजे हे असं ऐकलं तरी माणसाला, मी मुद्दाम हा किस्सा प्रत्येक ठिकाणी सांगते, कारण ह्या मोठ्या लोकांचा मोठेपणा ना कधी कधी तुमचं आयुष्य खूप छान, सुंदर आणि सोपं करून जातं. वा. सो वा. आय म्हणून ते मोठे येस, असतात. म्हणून मोठे आहेत. आणि आय ॲब्सोल्युटली लव्ह संजय मोने. आणि वी ऑल, ते आमचे मोने बाबा आहेत आणि आमचं खूप प्रेम आहे त्यांच्यावर. वा. मस्त मस्त. आता खुलता कळी खुलेनाचा विषय निघाला तेव्हा ती सिरियल तुला कशी मिळाली, त्या सिरियलने तुला स्टारडम दिलं, त्याच्या काही आठवणी सांगू शकशील का? खूप आठवणी आहेत ग. खुलता कळी खुलेना म्हणजे खूप गोड आठवणी आहेत. गोड आणि टेरिफाईंग पण. हा, अच्छा. कारण झालं असं की अगेन जून जुलै जी एकांकिका त्या वर्षी गाजली, त्यानंतर बऱ्याच तुला माहितीये की बऱ्याच सिरियलसाठी या हो. एकांकिकांमधनं चांगलं टॅलेंट उचललं जातं. मी पण आणि तिथूनच आले. हा? 7च्या आत घरात, ओ रुईया कॉलेज. वाव. मी आणि निशिकांत कामत आणि संजय नार्वेकर दिग्दर्शक. किती भारी. वा 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 वा. सो आम्ही दोघंही तिथून, मी आणि निशी. अरे वा वा, कमालच. नाही, हा. आणि तुला हे कॉलेजमध्ये तू अनुभवलं असशील. माझं माझं झालं असं की माझं कॉलेज आहे केसी कॉलेज. अगं तिकडे फार हे कल्चर नव्हतं. हा, तिकडे सो नाही. मी खूप लेट अनुभवलं ही एकांकिका आणि ते विश्व, ते सगळं मी खूप आयुष्याच्या लेट टप्प्यात, तसं म्हणायला गेलं तर लेट अनुभवलं, आफ्टर पोस्ट ग्रॅज्युएशन. आणि त्यामुळे मला फार हेवा वाटतो ज्यांना कोणाला ते कॉलेज वयात मिळालेलं ना, कारण ती ऊर्जा आणि ती सगळी अशी टॅलेंटेड मंडळी एकत्र होतात ग लहानपणी, आणि खूप छान संस्कार होतात ते. सो या आपण दोघं एकांकिकाचे प्रोडक्ट आहोत असं म्हणायला हरकत नाही. पण त्या एकांकिकेनंतर बऱ्याच ठिकाणी ऑडिशन्सला बोलवू लागले. मग एक कमर्शियल नाटक केलं मी, माझं पहिलं प्लेझेंट सरप्राईज, संदेश भट निर्मित. आणि मी देत होते ऑडिशन्स आणि हे एवढं लक्षात आलं होतं की आता आपल्याला वेगळ्या सन्मानाने बोलत आहेत. जे आधी आपण ऑडिशन्सला जायचो आणि माहिती रिजेक्शन, आता एका ऍक्सेप्टन्सने बोलत आहेत की तू आहेस, म्हणजे कधी कधी विदाऊट ऑडिशन्स पण तुझ्यासोबत आम्हाला काम करायचं. आणि ते एखाद्या नवीन मुलीसाठी फार काय म्हणतो त्याला, एक ओव्हरवेल्मिंग गोष्ट असते की असं वाटतं की एक टप्पा स्ट्रगलचा संपलाय, की इतकं तर प्रूव्ह झालंय की मी काम करू शकते आणि मी प्रेझेंटेबल आहे. सो त्यावेळेस एक 3-4 शोज होते ज्याच्यासाठी मला कन्सिडर केलं जात होतं. आणि मी एका शोला असं वर्बली कमिट केलं होतं आणि माझ्या मनात की अच्छा ठीक आहे, यांचं 1-1.5 महिन्याने सुरू होत आहे, आपण हा शो करूया. आणि त्यावेळेस खुलता असं अचानक आलेलं प्रोजेक्ट आहे, म्हणजे चॅनलकडे पण अचानक आलं, त्यामुळे आम्हाला त्याच्याबद्दल माहिती नव्हती फार. सो आमचे जे त्या काळात एपी होते सागर मोरे, हे मला सतत फोन करत होते की अगं ऐक ना, तुझं ऑडिशन या शोसाठी हवंय. आणि मी प्रत्येक फोन कॉलमध्ये त्यांना हेच सांगायचं की नाही, माझं ठरलंय, मी तो एक दुसरा शो करणार आहे, त्यामुळे ऑडिशनची काय गरज आहे, जाऊ द्या ना, कशाला कन्फ्युजन. आणि मग असं करत मी त्यांना बराच काळ टाळलं. आणि मग एकदा त्यांचा फोन आला आणि मग मी त्या दिवशी परत, आणि त्या दिवशी जेन्युनली मी म्हणाले की नाही, आज मला ना बरं नाहीये, माझा आवाजही निघत नव्हता. म्हटलं आज मी ऑडिशन नाही पाठवू शकत. सो ते म्हणाले की हे बघ मयुरी, आमच्याकडे अर्धा दिवस आहे, तू घाणेरडं ऑडिशन पाठव, तू काहीही कर, माईम कर, काहीही कर, पण एक ऑडिशन तुझं आत्ता हवंय. अच्छा. सो कसंही करून पाठव. आणि मी फॉर्मॅलिटी म्हणून पाठवलं की जाऊ दे, आता असं नको वाटायला की हिची करिअरची सुरुवातही नाही झाली आणि इतका ऍटिट्यूड आहे. सो मी पाठवलं आणि 5 मिनिटात मला कॉल आला की तू फायनल आहेस. माझं असं झालं, 1 मिनिट, या ऑडिशनवर माझे शब्द नीट कळत नाहीयेत, माझा आवाज नीट नाहीये. पण ते म्हणाले की नाही, तुझं काम पाहिलं होतं त्यांनी आणि त्या बराच काळ त्यांच्या डोक्यात तूच या पात्रासाठी फिट आहेस. आणि
करेक्ट कास्टिंग आपण म्हणतो ना ताई, ते मला त्यावेळेस त्याचं महत्त्व लक्षात आलं. कारण जे 3-4 शोज आधी मला मिळाले होते, ते नंतर मी पाहिले आणि हा शो पाहिला आणि मला लक्षात आलं मी इथे करेक्ट फिट होतीये. वा वा वा. सो क्रेडिट टू द मेकर्स की त्यांनी मला करेक्ट प्रोजेक्टकडे वळवलं. प्रोडक्शन हाऊस कुठलं होतं? काणेकर यांचं, अच्छा. संतोष काणेकर आमचे संतोष producer. काणेकर, हां. सो ते प्रोडक्शन होतं आणि झी मराठी वर शो आल्यामुळे एक ना एक ओव्हरनाईट स्टारडम मला वाटतं त्या काळात मला मिळालं. वा, वा. जे अगेन त्यावेळेस ना मला लक्षातही नाही आलं, कारण मी नवीन असल्यामुळे माझं फोकस हा होता की काम चांगलं झालं पाहिजे. कारण मला चांगलं काम केलंय म्हणून आणलंय ना, पण त्याचं एवढं मी प्रेशर घेतलं की पहिले 3 महिने मी चांगलं काम केलंच नाही. कारण मी फक्त प्रेशर खाली होते की आपल्यामुळे कोणाला रिटेक नको, किंवा एवढी चांगली मंडळी आहेत, एवढं चांगलं काम करता येते आणि त्यांच्या पुढे आपण, आणि मला असं वाटतं की आय शुड हॅव बीन इझी ऑन माय सेल्फ, की ठीक आहे ते लोक त्या लेवलचे आहेत, तू नाही आता, तू हळूहळू जाशील तिथे. सो सुरुवात तशी थोडी टेरिफाईंग होती, पण मी म्हणेन की मला त्या प्रोजेक्टने सगळंच दिलं गं. मला एक अतिशय चांगलं नाव, सुरुवातीला एक फायनान्शियल जो स्टेबिलिटी हवी असते त्या फील्डमधनं, ती पण टेलिव्हिजनमुळे तुम्हाला मिळते आणि ती मिळाली. त्याच्यानंतर मला जी काही कास्ट होती, आम्ही आजही खूप चांगले आहोत, सगळ्यांशी खूप चांगले संबंध आहेत आणि मला माझे लाईफलॉंग फ्रेंड्स मिळाले. अभिनय भावे, ओमप्रकाश शिंदे, शर्वरी लोहकरे आणि आमचे जे EPH सागर मोरे. सो बऱ्याच गोष्टी त्या शोने मला दिल्या. वा, मस्तच. आणि आता तू OTT सुद्धा करतेस, वेब सिरीज करतेस, तू हिंदी शो सुद्धा करतेस, त्याबद्दल काय सांगशील? हिंदी शो टेलिव्हिजन मी एक केले, इमली स्टार प्लसवर, आणि तो शो पण ताई मला असं वाटतं खूप करेक्ट टाईमला माझ्या आयुष्यात आला. कारण मला बिझी होणं खूप गरजेचं होतं, मला चांगल्या कामात बिझी होणं खूप गरजेचं होतं आणि त्यावेळेस अगेन मला वाटतं इट वॉज व्हेरी गॉड सेंट, कारण तो करेक्ट शो पण आला, एक वेगळं जग, वेगळं माध्यम, आणि मला कुठेतरी त्या शोने एक वेगळा कॉन्फिडन्स पण दिला की भाषा म्हणजे मी आधी अगेन त्या शोला पण मी नकार देत होते की मला माहित नाही, एवढा मोठा शो आहे, माझं हिंदी तितकं चांगलं आहे की नाही, किंवा मी अजून मेंटली रेडी आहे की नाही काम करायला, मला काहीच माहिती नव्हती माझी कुठली परिस्थिती आहे. पण त्या शोने मला एका वेगळ्या हाईटवर नेलं स्वतःसाठी. मी म्हणत नाहीये इन टर्म्स ऑफ स्टारडम, स्वतःची कपॅसिटी मला जाणवून दिली की आपण खूप पटकन अडॅप्ट करू शकतो आणि आपण ठरवलं आणि फोकस केलं तर आपण कुठल्याही सिच्युएशनमध्ये काम करू शकतो. हे मला त्या शोने शिकवलं, इमलीमुळे. आणि एक जे आधी महाराष्ट्रातनं प्रेम मिळायचं ते पूर्ण इंडियातनं मिळू लागलं. आणि आपल्याला ना कलाकार म्हणून आपलं कॅरेक्टर जेव्हा आपण हिट होणं हा एक उथळ शब्द आहे, पण ते कॅरेक्टर जेव्हा खूप लोकांना आवडू लागतं ते आपल्याला कळतं ताई. आपल्याला कळतं की आपण प्रत्येक काम मनापासून करतो, पण जेव्हा जेव्हा एखादं कॅरेक्टर हिट होतं तेव्हा ते तुम्हाला काहीतरी वेगळंच देऊन जातं. सो मला अगेन त्या शोने आणि त्या कॅरेक्टरने, मालिनीने स्वतःतला एक वेगळा कॉन्फिडन्स दिला, जो मला वाटतं त्या टप्प्यात मला खूप गरजेचा होता. आणि किती वर्ष केलीस इमली? ती एक 2 वर्ष. 2 वर्ष. वा वा. तुला आठवतंय का की म्हणजे पहिल्यांदा तुला ओळखलं असेल रस्त्यात कोणी, किंवा कुठेतरी तू गेलीयस आणि तिकडे तुला असं वाटलं की अरे मला कोण ओळखतंय, पण तुला तुझ्या कॅरेक्टरच्या नावाने किंवा मयुरी नावाने ओळखलंय, की तुला टीव्ही वरती बघतो तेव्हा म्हणजे काय फिलिंग होतं, तो अनुभव कसा होता? पहिल्यांदा मला वाटतं आम्ही जेव्हा खुलताच्या प्रमोशन निमित्ताने काही गावांमध्ये गेलो, तेव्हा जेव्हा तो मॉब तुमच्या कॅरेक्टरचं नाव घेतो तेव्हा ते असं सर्रियल वाटतं 2 मिनिटं फिलिंग. पण अगेन आता मागे वळून बघता मला असं वाटतं की त्या काळात जे पहिलं स्टारडम मिळालं किंवा ते
ते मी जास्त करून रायटर्सला क्रेडिट करेन, कारण की त्यांनी खूप सुंदर पात्र ते लिहिलं होतं. आजही जेव्हा मी काही एपिसोड बघते मला लक्षात येतं की लिखाण खूप सुंदर आहे. सो त्यावेळेचं मी जरी तो आनंद अनुभवला असेल तरी मला माहिती आहे त्याचं क्रेडिट ह्या सगळ्या मेकर्सला, की त्यांनी ते खूप छान उभं केलं आणि वरचं ते क्रीम मी घेऊन जाते असं वाटतं आता. पण त्यावेळेस झालं असं की आणि माझ्यासाठी ही खूप ओव्हरवेल्मिंग गोष्ट होती. मी प्रमोशन्सच्या निमित्ताने आम्ही जेव्हा जात होतो तेव्हा एक बाई अशी ओरडली क्राऊडमधनं, म्हणजे ती यंग होती, ते कपल होतं आणि त्यांच्या हातात एक लहान बाळ होतं आणि ते म्हणाले आम्ही हिचं नाव मानसी ठेवलंय. आणि माझ्यासाठी ते थ्रिलिंग होतं, ओव्हरवेल्मिंग होतं आणि असं त्या क्षणी जाणवलं की ही खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. म्हणजे आता मी चांगलंच काम केलं पाहिजे कारण इतका इम्पॅक्ट करतो तुमचं पात्र, इतकं इम्पॅक्ट करतं की लोकांना त्यांच्या मुलाचं किंवा त्यांचं नाव तुमच्या पात्रावरनं ठेवावं असं वाटतं. ही फार मोठी गोष्ट आहे आणि मला वाटतं त्याच्यासारखी दुसरी कॉम्प्लिमेंट नाही. सो ती आठवण आहे. आणि रिसेंटली मी सांगेन, मी काही ठिकाणी गेले जिथे बाहेर देशात फिरत होते, जिथे मला वाटलंही नाही की आपल्याला कोणी ओळखेल. म्हणजे आता व्हिएतनाम असेल किंवा जॉर्जिया आणि अर्मेनिया हे छोटे देश आहेत आणि इथे तशी इंडियन पॉप्युलेशन कमी आहे किंवा मला वाटलंही नाही की आपले शोज बघितले जातात इथे. पण सगळीकडे मानसी, मराठी पब्लिक मानसी आणि हिंदी पब्लिक मालिनी हे बऱ्याच ठिकाणी मला भेटले आणि मला ते जास्त थ्रिलिंग वाटलं, कारण की तिकडे अपेक्षाच नव्हती. म्हणजे आपण काय शाहरुख खान नाहीये की प्रत्येक देशात आपल्याला लोकांनी ओळखलं पाहिजे. आणि मी ज्या फ्रेंड्स सोबत ट्रॅव्हल करायचे ते पण खूप एक्साइट व्हायचे की तुला या देशात पण ओळखतात. म्हटलं थँक्स टू टेलिव्हिजन. टेलिव्हिजनचा तो रीच आहे. तुला हे लाभतं का, म्हणजे मयुरी आणि ते जून जुलैचं पण मीरा. अरे आय गेस सो. मस्त. बरं, सोशल मीडियावर असणं नसणं तुला किती महत्वाचं वाटतं? मी खरं सांगू ते अगदी प्रामाणिकपणे मला नाही महत्वाचं वाटत ते. मी या फील्डमध्ये नसते तर किंबहुना माझं सोशल मीडिया अकाउंटही नसतं. मी सोशल मीडिया अकाउंट सुद्धा का उघडलं माहितीये, कारण खुलतानंतर 5-6 फेक अकाउंट तयार झाले होते 20-20 हजार फॉलोअर्सचे माझ्या नावाने. सो मला बघ माझे कोएक्टर्स म्हणाले की बघ तुला कधी तुझं म्हणणं मांडायचं असेल, तुझ्याकडे एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हवा जो ऑफिशियली तुझा आहे. आणि त्या ह्याच्यातनं मी ते सुरू केलं. सुरुवातीला रिलक्टंटली की का फोटो टाकायचे, का पर्सनल लाईफ शेअर करायची, पण नंतर ते एक मला साधता आलं. तो बॅलन्स साधता आला की मला किती माझ्याबद्दल सांगायचंय आणि कसं इंटरॅक्ट करायचं, कारण तिथे आहेत जेन्युइन फॉलोअर्स किंवा ते तुमचे फॅन्स किंवा तुमचं काम बघणारे असतात त्या प्लॅटफॉर्मवर. सो इट इज अ नाईस वे टू कनेक्ट ऑल्सो. पण मला पर्सनली आय एम नॉट अ बिग फॅन ऑफ सोशल मीडिया. कारण कुठेतरी आता आपण सगळेच ना आपलं बेस्ट टाकतो ना ताई. मी बेस्ट जेव्हा दिसत असेल तो फोटो जातो तिथे. पण माझे वल्नरेबल मुवमेंट्स मी किती वेळा तुमच्या समोर आणते, नाही आणत त्या सोशल मीडियावर. ती सायकोलॉजीच नाहीये. सो दिसताना जर एखादा कमकुवत मनाचा तुमचा अकाउंट फॉलो करत असेल तर त्याला असं वाटू शकतं की फारच भारी आहे यार लाईफ, माझं का नाहीये. मग कंपॅरिझन, पण मग ते चुकीचं आहे. ते वाटतं, ते मलाही वाटतं. मी जेव्हा सोशल मीडियावरती बघत असते इतरांचे अकाउंट्स, मला असं वाटतं की अरे मीच दुःखी आहे, बाकी सगळे मजा करतायत आयुष्यात. पण ती वस्तुस्थिती नाहीये. म्हणजे सोशल मीडिया अजिबात रियालिटी नाहीये. सो मला असं वाटतं की त्याचा वापर हे समजून करावा. हे समजून करत नसाल तर ते अत्यंत धोकादायक आहे. आणि आता रिसेंटली मी परत लिखाणाकडे स्ट्रॉंगली जेव्हा वळले ताई, मला लक्षात आलं की सोशल मीडिया किंवा मोबाईल फोनने हे किती मोठं डिस्ट्रॅक्शन आहे. ॲब्सोल्युटली. आणि क्रिएटिव्हिटीला हे किती मारतं. ॲब्सोल्युटली. मी आता परत तसंही मी फार फोनवर नसते, पण मला जाणवलं की ते डोपामिन इफेक्ट आहे ना, तो जातो हात फोनकडे. सो मी कधी कधी ना एका दुसऱ्या रूम मध्ये लॉक करते तो फोन आणि मग बसायला लागली मी लिखाणाला, कारण ते ॲडिक्शन सारखं आहे. हो, इट इज अन ॲडिक्शन. मी आता तेच म्हणणार होते. मला गेल्या काही दिवसात असं जाणवलं की म्हणजे आपण सपोज काहीतरी पोस्ट करायला गेलो इंस्टाग्राम, मी फक्त कामाच्या गोष्टी पोस्ट करते किंवा माझ्या मुलांच्या वगैरे असं फॅमिलीच्या, तर
तरी सुद्धा ते पोस्ट करून झाल्यानंतर कुठेतरी ते एखाद दुसरं रील बघितलं जातं आणि ना त्याच्यामुळे ना कॉन्सन्ट्रेशन कमी झालं की काय असं वाटायला लागलं मला. अटेन्शन स्पॅन कमी झालाय, अटेन्शन कॉन्सन्ट्रेशन कमी झालंय. आणि हे बघा, ते मला असं वाटतं आता हे आपण सगळ्यांनीच ॲज कन्झ्युमर्स हे समजून घ्यायला पाहिजे की प्रत्येक मीडियम किंवा ते बिझनेस मॉडेल आहे ना Instagram. हो. ते असंच डिझाईन करणार की तुम्ही बरोबर. हुक राहाल. बरोबर आहे. तर तुम्हाला तुमचं मॉड्यूल नीट करावं लागणार आहे, Correct. अंडरस्टँडिंग की हे कुठे थांबायचं. आणि मला वाटतं आता मी ते करू शकत नाही की व्हॉट्सअपवर नाही किंवा काय नाही, कारण आपल्याला कामाचे फोन्स इथे येतात. सो बरोबर. फोन हा गरजेचा आहे. बरोबर. पण मी हळूहळू मला त्या लेवलला पोचायचं की मी अतिशय मिनिमल आणि गरजेपुरताच फोन हातात घ्यावा. कारण क्रिएटिव्ह माणसाला, स्पेशली मला क्रिएटिव्हली ते रिअलाइज होतं की एक इमेजरीच नवीन येत नाही, कारण सतत काहीतरी तुम्हाला दाखवलं जातं. बरं, त्यांना अल्गोरिदम कळतो, त्यामुळे तुम्हाला जे हवंय ते त्या प्रकारचं अजून दाखवलं जातं. सो माझं म्हणजे मी काही न बघता जे मे बी इमॅजिन करू शकले असते, तर आता इमेजरीच येते रेडीमेड माझ्या डोळ्यासमोर, जी घातक आहे ॲज अ क्रिएटिव्ह पर्सन. सो माझी वाटचाल पुढे मला जेन्युइनली अशी करायची आहे की मिनिमल युसेज, आणि बघायचं तरी कामासाठीच. कारण का ते कोट्स पण वाचायचे मी. माझ्या मनातून काहीतरी जर सुंदर तयार होत असेल तर ते मे बी ओरिजिनल असेल आणि ते पर्सनल असेल. हे बॉरोड विजडम आहे. जसं की बॉरोड क्रिएटिव्हिटी, बॉरोड विजडम असं फार होतंय. त्यामुळे मी प्रयत्न आहे. आय होप मी नुसतं बोलबच्चनगिरी न करता मी हे स्वतः अंमलात आणावं. सो या सोशल मीडिया बद्दलचे तुझे काही चांगले वाईट अनुभव आहेत का? चांगले अनुभव हेच की मला वाटतं जे जेन्युइन तुमच्यावर प्रेम करतात, काहीही संबंध नसताना तुम्हाला खूप चांगले चांगले कधी कधी कॉम्प्लिमेंट्स देतात. सो त्याच्याने तुम्हाला छान वाटतं, तुमचा मोराल बूस्ट होतो. पण सायकोलॉजी कशी आहे ना आपली, जर 300 कमेंट चांगले असतील आणि त्यातली एक वाह्यात कमेंट असेल किंवा ट्रोलरची असेल तर ती लक्षात राहते. खरंय खरंय. सो मी आजकाल ट्रोलर्स सगळीकडे असणार आहे, म्हणजे ते कोणालाच ते चुकले नाहीयेत. पण मी स्वतः ठरवलंय की आपण आहोत ना ऑप्टिमिस्टिक लाईफमध्ये, मग इथे पण ते 300 कमेंट्स बघू ना, तो एक कमेंट त्याच्यावर का आपलं लक्ष जातंय. सो मी एका पॉइंट नंतर ते सोडून देते. मी फार उत्तर द्यायला जात नाही, म्हणजे जरी कोणी कमेंट केलं किंवा ट्रोल करण्याचा पण प्रयत्न तुला केला. माहितीये त्या ट्रोलरला सुद्धा पॉझिटिव्ह एखादी कमेंट किंवा त्याने सपोज जर का आपली काहीतरी चूक काढली असेल आणि ती आपण चूक आपल्याला जरी मान्य नसेल तरी ती मान्य केली ना, तरी सुद्धा तो ट्रोलर सुद्धा पॉझिटिव्ह होतो. हो हो हो. माझा कम्प्लीट विश्वास आहे. त्यामुळे बऱ्याच वेळा एकतर उत्तर न देणं, त्यांचं फीड, काही लोकांना अटेन्शन हवं असतं, ते फीड नाही केलं तर ते तिथेच थांबतात. आणि काही लोक, मला तेच वाटतं ना की तुम्ही काय रिफ्लेक्ट करतात, जे तुमच्या आत आहे ते रिफ्लेक्ट करतात. सो जर कोणीतरी खूप नेगेटिव्हिटी स्प्रेड करतंय, याचा अर्थ त्याच्या आयुष्यात खरंच काहीतरी खूप घडलंय, खूप वाईट घडलंय त्याच्या आयुष्यात, किंवा त्याचा पर्स्पेक्टिव्ह नाहीये करेक्ट. सो अशा माणसाशी परत वाद घालून त्याला काही मिळणार नाहीये. सो मी आता तू मला रेकीचं पुस्तक दिलेलं आहे, सो मी नॉट नेसेसरी रेकी, पण मी असे डोळे बंद करून चांगले वाईब्स कधी कधी पाठवते की मे बी तुझं भलं घडू दे, मग तू दुसऱ्यांना इतकी नेगेटिव्हिटी नाही देणार, असा एक विचार. नाही, व्हायब्रेशन्स ऑल्सो वर्क. आणि मला असं वाटतंय की जसं आपण म्हणतो ना टाइम इज द बेस्ट मेडिसिन, करेक्ट, तसं लव्ह इज ऑल्सो द बेस्ट व्हेरी मेडिसिन. ट्रू. की तू मला कितीही वाईट बोललीस, पण मी एक प्रेमाचा शब्द उलटा बोलले ना तुला, कारण तू जे वाईट बोलली ते मी घेणारच नाहीये. इनफॅक्ट मला आय हॅव ओनली लव्ह टू गिव्ह. सो फक्त तेवढं जरी झालं ना तरी त्या माणसावरती फरक पडतो, बिकॉज लव्ह इज ऑल्सो व्हायब्रेशन. येस येस, 100%, 100%. तू आयुष्यात खूप चढ उतार बघितलेस, खूप चांगल्या वाईट प्रसंगांना सामोरं गेलेस. तू ते कसं हँडल करतेस आणि तुझ्यासाठी स्ट्रेस बस्टर काय आहे? मुळात हँडल फक्त मी करते असं मी म्हणू नाही शकणार, कारण मला असं वाटतं वेळोवेळी मला मदत पण झाली आहे बऱ्याच लोकांची. बेसिक एक पॉझिटिव्ह आणि सकारात्मक दृष्टिकोन आहे माझा, तो हेल्प करतोच. आणि जेव्हा जेव्हा खच्चीकरण होतं तेव्हा मला वाटतं की तेव्हा जरा अजून काय म्हणतो त्याला, एक ऊर्जा ती कुठून तरी घ्यावी लागते परत रिबॅलन्स करायला. सो माझ्या आयुष्यात मला असं वाटतं चांगल्या ज्या घटना घडल्या आहेत
त्याचंही श्रेय मी एकटी घेऊ शकत नाही. आणि वाईट ज्या घटना घडल्या आहेत त्यातून मी बाहेर पडले, त्याचंही श्रेय माझं नाही. कारण मला मला माहिती आहे ताई, मला कसं वाटतं की कधी कधी ना आपल्याला देवाला माहिती असतं की आपल्यात किती क्षमता आहे किंवा आपण कशातून बाहेर पडू शकू की नाही, आपल्यात केवढी शक्ती आहे. आणि त्याच पद्धतीचं मला वाटतं तीच परीक्षा तो तुम्हाला देतो. तर त्यावेळेस मी आपल्याला वाटतं की काय म्हणजे हे किती अनफेअर आहे किंवा असं कसं मला एवढी मोठी परीक्षा माझ्या वाट्याला कशी काय. पण त्याच वेळेस त्याने माझ्या आजूबाजूला खूप छान लोक पेरली होती. म्हणजे एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर मला त्या क्षणी किंवा काही काळात असं वाटलं होतं की आपल्याला ना वर डोंगरावरून खाली दरीत कोणीतरी ढकललंय. आणि खाली पडताना जे काही अनुभव येतात ना की तो फिअर किंवा तो हेल्पलेसनेस, ते सगळं मी अनुभवलंय. पण खाली ना एक नेट ठेवली होती. सो मी पडले त्या नेटवर, त्या जाळीवर. सो मला लागलं नाही, पण मी तो फॉल अनुभवला. सो मला वाटतं ती जी नेट होती ती आपण दैवी शक्ती म्हणूया, तुम्ही ज्या गोष्टीला मानतात, किंवा ऑप्टिमिझम लोक काही म्हणतात, पण ती नेट होती माझ्याकडे, खूप स्ट्रॉंग नेट होती. मग ती मित्र परिवार असेल किंवा माझी फॅमिली असेल, किंवा आता तू मला हे पुस्तक जे दिलं रेकीचं, तसंच अचानक एक 4-5 वर्षांपूर्वी एक रेकी मास्टर माझ्या आयुष्यात आली होती, जी इव्हेंच्युअली मला मुलगी मानायला लागली. आणि तिने पण खूप सेल्फलेसली मला त्या काळात साथ दिली. सो मला असं वाटतं की त्या नेटमुळे आणि एक स्वतःचं पण स्वतःला मी क्रेडिट एवढंच देईन की मी प्रयत्न सोडले नाही. जेव्हा जेव्हा मला वाटतं की मी खड्ड्यात चाललीये, खूप काळोखात कुठेतरी चाललीये, आपल्याला कळत नाहीये काय होतंय, मी दिशाहीन जेव्हा होती असं वाटायला लागतं, तेव्हा मी खूप प्रयत्न करते ताई, आणि मी सगळ्या लेवल्सवर प्रयत्न करते. सो स्वतःची ऊर्जा वर ठेवणं, मला वाटतं की म्हणजे आता मी जसं सांगितलं, माझ्याकडे खूप चांगली लोक होती, तरी पण मी जर प्रयत्न केले नसते ना, तर त्याचा काहीच उपयोग नाहीये. मला ती लोक 50% जर 50 पावलं जर आली, तर पहिली 50 पावलं तुम्हालाही चालावी लागतात. ते बळ तुम्हाला, ती शक्ती एकवटावी लागते. आणि ती एकवटण्यासाठी खूप माध्यमं आहेत सध्या. आज आपण सोशल मीडिया जर म्हणतोय की त्याचा गैरवापर होतो, तर त्याचा चांगला वापर असाही आहे की मला माझ्या वाईट काळात खूप चांगल्या लोकांची साथ मिळाली, नॉट जस्ट फिजिकली, पण थ्रू यूट्यूब. मी म्हणेन BK शिवानी असेल, किंवा सद्गुरू असतील, किंवा रविशंकर असतील, किंवा अजून कोणी, म्हणजे आपल्या भारतातच इतके मोठे सद्गुरू आहेत ह्या फील्डमधले, जे तुम्हाला तुमचं मनोबल ठीक करायला मदत करू शकतात. तर त्यांना क्रिटिकली न बघता किंवा स्केप्टिकली न बघता, जर तुम्ही सरेंडर केलं आणि काय नेमकं सांगतायत ते मनाच्या बाबतीत, आयुष्याच्या बाबतीत, पर्स्पेक्टिव्हच्या बाबतीत, हे जर तुम्ही नीट लक्ष देऊन ऐकलं, तर आपल्याकडे खजिना आहे. आणि त्या सगळ्या लोकांची मदत, माझी स्वतःची थोडीफार विल पॉवर, माझं रुटीन, मी ज्या प्रॅक्टिसेस करते स्वतःला नीट ठेवायला, या सगळ्याच्या मदतीने मी सांगेन की मी आज आतापर्यंत होते, त्यापेक्षा सगळ्यात जास्त एनर्जी आणि सगळ्यात जास्त पॉझिटिव्हिटी आज माझ्याकडे आहे. कारण ही आता कमवलेली आहे. आधी जी होती ती एक नॅचरल होती, पण नंतर जेव्हा लक्षात आलं की याच्याशिवाय गत्यंतर नाही, मला जर उठून उभं राहून पुढे चालायचं असेल, काम करायचं असेल, आणि एक सुंदर आयुष्य जगायचं असेल, तर हे करायचंय. आणि मला करायचंय ते, कारण माझं खूप क्लिअर एम आहे की मला फक्त जगायचं नाहीये, मला खूप सुंदर आयुष्य जगायचंय, आणि अतिशय सकारात्मक, आणि खूप हसायचंय. सो त्यासाठी ह्या गोष्टी इनएव्हिटेबल आहेत. तुम्हाला स्वतःवर काम करावं लागतं, जे मी कायम करते. आता नवीन प्रोजेक्ट्स काय काय आहेत, आणि नाटक करणार आहेस का? नाटक करायची खूप इच्छा आहे. नवीन प्रोजेक्ट्स आहेत, 1-2, एक वेब सिरीज आहे आणि एक आहे फिल्म. पण आपल्या फील्डमध्ये ना ते आल्याशिवाय त्याच्याबद्दल बोलणं ठीक नाहीये. नाटक
मी खरं ऑनेस्टली सांगू, माझ्याकडे नाटकं बरीच आली, पण मला भावलं एकही नाही. सो मी हं. आता सज्ज झाली आहे परत लिखाणाला. मी एक नाटक लिहितीये हं. आणि देवा कृपेने ते लवकरच रंगभूमीवर यावे. वा, मस्त. तू छान कविता करतेस, तर कार्यक्रमाचा शेवट तुझ्या आवडत्या लाडक्या कवितेने व्हावा. सो ही कविता वीज म्हणाली धरतीला हे वि. वा. शिरवाडकरांचं जे नाटक आहे त्याच्यातली आहे. म्हणजे कुसुमाग्रजांचीच आहे ही कविता. सुरू करते मी. चार होत्या पक्षिणी त्या, रात्र होती वादळी. चार स्वप्ने बांधणारी, एक होती साखळी. तीन होत्या हंसिनी त्या, राजहंसी एकती. नकळी एकीच की माझी लियाकत कोणती. हा. तोच आला तीर कोठून जायबंदी हो गळा. सावळीला जाण आली जात माझी कोकिळा. कोकिळीने काय केले, गीत झाडांना दिले आणि मातीचे नभाशी एक नाते साधले. मी सुरांच्या अत्तराने रात्र सारी शिंपली. साधनेवर वेदनेवर रागदारी ओतली. ती म्हणाली, राहिले मी एकटी तर राहिले. या स्वरांचे सूर्य झाले, यात सारे पावले. वा वा वा. मला खूप पर्सनल पण वाटते ही कविता. आणि अच्छा. असं वाटतं की ती जी एक मयुरी स्वतःला शोधत होती, हां. तर तिचा तो प्रवास ह्या कवितेत मला असा जाणवतो. वा, खूपच सुंदर. आणि खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. थँक्यू ताई. मला सुद्धा खूप काळ तुला भेटायचं होतं, कारण आपण एका इंडस्ट्रीत असून 15 वर्षात कामच केलं नाही. आपण 10 वर्षात एकत्र कधी कामच केलं नाही. मला बऱ्याचदा तुला सांगायचं होतं की यू आर अ व्हेरी हॅपी मेमरी फॉर मी हो. अँड माय लकी चार्म. सो थँक्यू व्हेरी मच. थँक यू सो मच. आणि तुम्ही सगळेजण ऑलवेज पाहत राहा दिल के करीब.